आतापर्यंत हरिपाठामध्ये माऊलींनी गोडीने सांगितलं, समजावून सांगितलं, आज्ञा केली, धाक दाखवला. कशासाठी? तर नाम घ्या, नामाचं महत्व सांगण्यासाठी त्यांनी हरिपाठाची रचना केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या सद्गुरूचं महत्व हेही सांगण्यासाठी हरिपाठ रचनेचं ध्येय आहे. मग आतापर्यंत त्यांनी नाम घ्या, कुणाचं घ्या, कसं घ्या, कधी घ्या, किती घ्या, काय घेतल्याने, कसं घेतल्याने परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकतो, तर तो भाव ठेवा. त्याची अद्वैत सत्ता जी आहे ती नाम घेता घेता अनुभवा, अनुभूती घ्या. हे सांगत सगुण स्वरूपाचं, सगुण रूपाचं महत्व प्रापंचिकाला जास्त समजावून सांगितलेलं आहे. कारण का, निर्गुणाची उपासना करता येत नाही सामान्य माणसाला. त्यामुळे सगुणाची केली तरी निर्गुणाचीच केल्यासारखी इतकं महत्व सगुण भक्तीचं आहे. पण मुळामध्ये भक्ती म्हणजे काय, तर ही भक्ती कळण्यासाठी सुद्धा तुम्ही नाम घ्या, हे माऊलींनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता हरिपाठातील जवळजवळ आता 22वा अभंग आहे. मग आतापर्यंत आपण प्रत्येक अभंगाबद्दल थोडस माझ्या कुवतीप्रमाणे अर्थ आणि माऊलींना काय सांगायचं आहे हे मी स्वतः कळवून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर आता असं वाटतं की इतकं सांगून जर नाम घ्यायला सुरुवात केली असेल किंवा ह्याच्याही आधी कोणी केली असेल, तर हे नाम आता त्याचा प्रवास चालू होऊन कुठं जायला पाहिजे, असा एक माझ्या मनामध्ये सहज विचार आला की 22व्या अभंगापर्यंत नामाचं महत्व माऊली सांगतायत. तर साधारण नाम आपण घेत असेल कुठं जायला पाहिजे, कुठं म्हणजे आपल्या मनामध्ये कुठं जायला पाहिजे. तर त्यासाठी बाबा पेलसरे फार उत्तम सांगतात. ते काय म्हणतात की नामाचा प्रवास, आधी आपण पहिल्या वेळेला बघितलेला आहे की नामाचा प्रवास हा वैखरी, मध्यमा, परा, पश्चंती असा जातो आणि मग त्याच्यानंतर तो उलटा येऊन परत संपूर्ण असं म्हणतामध्ये भरून राहतो. त्याच्यासाठी व्यासांचं उदाहरण आपण घेतलेलं होतं. तर आता आपल्याला खून पटण्यासाठी बाबा बेलसरे काय सांगतात की नामाचा प्रवास सुरू व्हायला आणि तिथपर्यंत पोचायला, म्हणजे ध्येयापर्यंत, नाम हे साध्य पण आहे आणि साधन पण आहे, हे दोन्ही आहे. तर ते करण्यासाठी सुरू केल्यानंतर आपण आपले परीक्षण करावं असं बाबा सांगतात. काय सांगतात की पहिल्यांदा अंतर्मन जे आहे आपलं ते रिकाम व्हायला पाहिजे, म्हणजे तेथे नाम स्थिरावे. मग बाह्य दृश्य दिसलं की आत घेणं आपलं चालू होतं. आत घ्यायचे व तिथं ठरवायचं की दृश्य तर आपण बघणारच आहोत, डोळे मिटून काही आपण जीवन जगू शकत नाही. मग दृश्यामध्ये काय घ्यायचं आपण आतमध्ये, मनामध्ये, अंतर्मनामध्ये, आणि काय सोडून द्यायचं, हा विचार करायला सुरुवात करायला पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे. आणि म्हणजे साधनेमध्ये साधकाची अशी तयारी पाहिजे की पाहून मी पाहिले नाही, ऐकून मी ऐकले नाही, घेऊन मी घेतले नाही. म्हणजे काय म्हणायचं की तिथं मनच नव्हतं. मी आज इथं आहे परंतु ह्या बाह्य दृश्यामध्ये मी रमत नाहीये, माझं मन तिथं नाहीये. आपण अगदी सहजासहजी म्हणतो काय आज करमतच नाही आपल्याला, काय आज मनच नाही आपल्या ठिकाणी, आज कामात मनच लागत नाहीये. ते मन दृश्यातनं काढून घ्यायचं आणि कुठे स्थिर करायचं तर नामावरती. म्हणून पाहून पाहिलं नाही, घेऊन घेतलं नाही, अशी परिस्थिती व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात रस न वाटणे,
बाह्य दृष्टीमध्ये रस न वाटणे अशी परिस्थिती आपल्या मनाची व्हायला पाहिजे. आणि हे नाम साधनेचं मर्म आहे असं बाबा के.व्ही. बेलसरे सांगतात की हे मर्म आहे साधनेचं. आपलं नाम तिथपर्यंत गेलं का नाही हे कसं ओळखायचं? तर आपण बाह्य जगतात असतो, व्यवहार करतो, पण तिथं रमत नाही. तिथून जागा सोडली की आपण आपल्या परत नामात किंवा कार्य करताना सुद्धा नामामध्ये. हे सर्व संतांनी करून दाखवलेलं आहे. तसं झालं की आपली प्रगती बरोबर आहे हे ओळखायचं. उपासनेमध्ये प्रपंच आणू नये, पण प्रपंच करताना मात्र नाम कधीही सोडू नये हे बाबांचं म्हणणं आहे. काय अगदी महत्वाचं म्हणणं सांगितल्यासारखं सांगितलेलं आहे. उपासनेमध्ये प्रपंच आणू नये. उपासनेला आपण बसतो, उपासना झाली नाही तरी सुद्धा आपल्याला करमत नाही, ही मनाची स्थिती हळूहळू व्हायला लागते. परंतु साधनेला बसलं म्हणजे नामसाधना तिथं अपेक्षित आहे. नामसाधनेला बसलं की दुसरे विचार सगळे डोक्यात गिरट्या घालत असतात. तर तो प्रपंच आपल्या साधनेत आणायचा नाही. आणि प्रपंच करताना मात्र नामाची साधना सोडायची नाही. म्हणजे जनाबाई वगैरे या सर्व संतांनी तेच केलेले. व्यवहार काळी सुद्धा त्यांचे व्यवहार उत्तम होत होते, नाम सतत चालू होतच. मग अंतर्मनामध्ये नाम जायला पाहिजे असं ना जे आपण साधना नामाची करतो त्याचं ध्येय आहे. मग 4 अवस्था किंवा 4 प्रकार बाबा सांगतात. काय की अंतर्मनाला आपल्याकडे म्हणजे अध्यात्मात सूक्ष्म देह म्हणतात. मग त्याला दुसरे नाव आहे वासनात्मक देह. वासना असतात, प्रत्येक वासना दुर्वासनाच असते असं नाहीये, सद्वासना सुद्धा असते, पण वासना हे आहेच आहे तिथे, म्हणून तो वासनात्मक देह. आणि ही वासना सुधारली की देह प्रकाशमय होतो असं बाबांचं म्हणणं आहे. म्हणजे सर्व संत त्यांच्या भोवती वलय दाखवतात. फोटोतले जे संत प्रत्यक्ष अशी व्यक्ती भेटते की काय तेजस्वी आहे, काय तेजपुंज आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तो तिथं वासना देहाचा क्षय झालेला आहे असा प्रकाशमान होतो. साधू संतांचं तेज या सूक्ष्म देहापासून प्रगटायला लागतं. तिसरा आहे कारण देह, म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे अनकॉन्शियस. म्हणजे इथे काय होतं, मागच्या जन्मातल्या सुद्धा आठवणी असतात, त्या आपल्या बरोबर येत असतात. आपल्याला आत्ता बसलं तरी आपल्याला हे काहीही माहिती नाही मागच्या जन्मात आपण काय केलंय, परंतु सबकॉन्शियस मनामध्ये हे दडून बसलेलं असतं. आणि मागच्या जन्माच्या आठवणी किंवा लहानपणाच्या आठवणी त्याला दुसरं नाव आहे अबोध मन. म्हणजे पहिलं काय सांगितलं त्यांनी, अंतर्मन, अबोध मन. आणि चौथं ते सांगतात की अबोध मनाबद्दल असं सांगतात की नको असलेल्या त्रासदायक आठवणी त्या याच्यामध्ये अबोध मनात असतात. म्हणजे मग काही लोकांना स्वप्न पडतात, दुःस्वप्न पडतात, चांगली स्वप्न पडतात. ह्याची खूण सांगताना बाबा सांगतात की हे मागच्या जन्मीचे या अबोध मनामध्ये साठवलेले जे आहे, अर्थात त्याला त्यांनी घाणच म्हटलेलं आहे, ते सर्व स्वप्नाच्या दृष्टीने येतं. इतकं खोलवर रुजलेलं असतं ते. आणि चौथं सांगितलेलं आहे की सबंध विश्वाला, जे संपूर्ण विश्व आहे त्या विश्वाला व्यापून असणारे जे अबोध मन आहे त्यालाच, म्हणजे हे अबोध मन आपल्या पुरतं झालं. स्वप्न पडणं, जुन्या आठवणी येणं, लहानपणच्या आठवणी येणं, आणि ह्याच्या बरोबर जे संपूर्ण विश्वाला व्यापून टाकलेलं आहे त्या अबोध मनाला सर्वज्ञ मन किंवा हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. आणि त्याचंच नाव आहे विश्वमन, जे सर्व संतांच्याकडे असतं. त्यांना इथं एका जागी बसून संपूर्ण विश्वात काय चाललेलं आहे काय नाही हे संपूर्ण कळतं. ते ह्या मनाच्या द्वारे कळतं. म्हणून बाबांचं म्हणणं असं आहे की नाम साधनेला बसल्यानंतर आपण कुठल्या पातळीवर आहोत याचा साधकांना प्रयत्नपूर्वक विचार करावा आणि नामाची साधना पुढे चालू ठेवावी. आता आपण या अभंगाकडे
वळूया. माऊलींना काय म्हणायचंय आतापर्यंत. माऊलींचं असं म्हणणं असावं की इथपर्यंत 22व्या अभंगापर्यंत आपण आलोय, तर आता काहीतरी नामाचं महत्व कळून नामसाधनेला लागून आपण कुठपर्यंत आलो आहोत हे जरी साधकाने बघितलं तरी सुद्धा पुष्कळ आपण केलं असं म्हणणं आहे. हे बाबांचं म्हणणं आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. हरी विणे जन्म नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. अभंगाचा जर साधा अर्थ बघितला तर याच्यामध्ये मुख्य गाभा सांगण्याचं काम माऊलींनी केलंय की नाम साधन करण्याविषयी ते आज्ञा करतात आणि नामधारकाचा रक्षक हा स्वतः वासुदेव आहे ही ग्वाही देतात, खात्री देतात की तुम्ही नाम घ्यायला लागा. नाम जागेपणी तुम्ही घ्या, झोपलेलं असताना तुमचे सद्गुरू म्हणजे आपले किंवा भगवंत स्वतः ते घेण्याचं काम करत राहतो. असं गोंदवलेकर महाराज आपल्याला नेहमी सांगतात की तुम्ही नामाची सुरुवात करा, नाम घ्यायला सुरुवात करा, पुढचं मी बघून घेतो असं महाराज नेहमी म्हणायचे. मग हरी नामस्मरणा वाचून काय होतं तर नर्क प्राप्त होतो. मग म्हणजे मेल्यावरही व जिवंतपणे सुद्धा नरकच प्राप्त होतो. नाम घेणाऱ्याला जीवनमुक्ती व विदेहमुक्ती असते. सत्शिष्य जो आहे तो सद्गुरूस प्रश्न विचारतो. इथं या अभंगामध्ये माऊलींनी त्यांच्या सद्गुरूंना निवृत्तीनाथांना प्रश्न विचारलेला आहे की त्याच्यावरती सद्गुरूंनी उत्तर दिलेलं आहे. नाम पंचभूत नसून व्यापक आहे. आकाशाचे शब्द पण नामास लागू होत नाही. आपण नाम हे नाद स्वरूपी घेतो की ह्याच्यात आवाज आहे. मग तसं बघायला गेलं तर शब्द हा आकाशापासूनच तयार झालेला आहे. मग आकाशापासून झालेलं नाम म्हणजेच नाम का तर नाही, ह्या आकाशापेक्षा सुद्धा ते मोठं आहे, वाढ आहे. म्हणजे सूक्ष्मात जर अर्थ बघायचा म्हणलं तर हे चराचर सर्व सृष्टी निर्माण करण्याच्या आधी परमेश्वर आहे, त्याचं नाम आहे. त्या परमेश्वराने आकाश निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यापासून पंचमहाभूत आकाश वगैरे आणि शब्द तयार झालेला आहे. तर तो शब्दाचा जो गुण आहे तो नामास लागू होत नाही. नामाचे गुण हे वेगळे आहेत, ते परमेश्वराचं नाम आहे. मग अभंगाचा सरळ अर्थ जर बघितला तर भगवान नामाच्या नित्य स्मरणाचा नेम ज्याला आहे असा पुरुष फार विरळा दिसतो. नित्य नामस्मरण करणाऱ्यापाशी लक्ष्मी वल्लभ भगवान नित्य राहतो. त्याच्या मुखातून नारायण हरी असा नामजप सारखा चालला आहे. अशा नामधारकाच्या घरी चारी मुक्ती वास करतात. आपण पहिल्या अभंगात बघितले त्या चारी मुक्ती, सर्वता सायुज्य मुक्ती अशा त्या चार आहेत. त्या त्याच्यापाशी नित्य असतात व त्याला परमानंदाचाही लाभ होतो. ज्याच्या मुखात हरीचे नाम येत नाही त्याला जिवंतपणे दुःख भोगावे लागते. म्हणजे तिथं थोडक्यात सांगायचं म्हणजे करते पण स्वतःकडे घेऊन जे काम करतो त्याच्यापासून दुःखच आपल्याला प्राप्त होतो, आनंद काही मिळत नाही. कारण आज एखादं कार्य मी केलं म्हणून गौरवलेलं असलं तरी कालांतराने त्याच्याबद्दल थोड्याफार शिव्याशाप सुद्धा मिळू शकतात, असंही घडू शकतं. म्हणून जे भगवंताला अर्पण केलेलं कर्म आहे तेच खरं कर्म. इथं कर्तेपणाचा अभिमान धरू नये. त्याला जिवंतपणे दुःख भोगावे लागते व मरणानंतरही तो यमलोकास जातो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू निवृत्तीनाथांना मनातील नाम महात्म्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितले की बाबा रे, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर माऊलींना म्हणतात बाबा रे, त्यांनी प्रश्न विचारला होता की आकाशापासून शब्द झालाय तर वाढ नाम कसं काय आकाशापेक्षा, तर हरिनाम हे आकाशापेक्षा मोठे आहे. नाम महात्म्य अगाध व अतर्क्य आहे. मग आता पहिल्या चरणात हे सगळं ऐकल्यानंतर निवृत्तीनाथांकडनं माऊली पहिल्या चरणात काय म्हणतात, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ. भगवंताला नामाची अत्यंत आवडी आहे.
तुलसीदास म्हणतात की समुजत सरस नाम अरुणामी प्रीती परस्पर प्रभू अनुगामी. त्या तुकाराम महाराज सुद्धा असंच म्हणतात, करिता आठव. आठव म्हणजे जे विसरून गेलेले आहे ते आठवतो आपण. करिता आठव धावोनिया घाली कव नाम उद्गारिता कंठी पुढे उभा जगजेठी. नाम रूपापासून व रूप नामापासून वेगळे होत नाही आणि हे दोन्हीही प्रभूपासून वेगळे होत नाही. हेच तिघांमधील प्रेमाचे द्योतक आहे. माऊली म्हणतात, परितयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा तेथे नामघोष बरवा करीती माझा. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, दिवसावा म्हणजे उत्पन्न होणे, उपलब्ध होणे. तुम्ही आठव केला की मी तत्काळ तिथे आहे असं सांगतात. असं निक्षून सांगून नामधारकाला आश्वासन देतात, नामस्मरण करण्याची आज्ञा देतात. ते म्हणतात, नित्य भगवत नामस्मरण करणाऱ्या नामधारकापाशी भगवान लक्ष्मी वल्लभ नित्य वास करतो. नित्य नामस्मरणाचा ज्याने दृढ निश्चय केलेला आहे असा नामधारक विरळाच आहे. मग ते संतच होऊ शकतात नाही का? विरळा म्हणजे असे संतच होऊ शकतात, दुसरं कोण होणार तसं सतत नाम घेणारे. आणि असे थोर नामधारक भाग्यवानच समजले पाहिजे, कारण भगवान त्यांचे पाशी अखंड राहून त्याचा सांभाळ करतो. म्हणजे त्याच्या नित्य नामस्मरणाच्या नियमात विघ्न येऊ देत नाही. आपल्या भक्ताचे भगवंत उणे पडू देत नाही, कायम त्याच्या पाठीशीच उभा राहतो. मग असं जर बघितलं, सर्व संत तर आहेतच, परंतु चोखा मेळा हे विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये सतत दंग असायचे. नाम घ्यायचं, त्यांना समाजाने त्या काळच्या बहिष्कार घातलेला होता की त्यांनी देवळातही यायचं नाही, देवाला नमस्कारही करायचं नाही, देवपूजा तर लांबच गेली. असं असताना अतिशय वाईट वाटलं चोखोबांना आणि ते म्हणतात, भगवंता असं का केलंस माझ्यापाशी, तू माझ्यापासून लांब कसं काय जाऊ लागलास. अविरत नामघोष चालू झाला आणि तो भगवंत त्यांच्या जवळ हृदयातच स्थिरावला. आणि असं होता होता एकदा त्यांना असे विचार आला की आज आपण घरी नामस्मरण न करता त्या सगुण रूपाचं दर्शन घेत घेत नामस्मरण करावं आणि तो आनंद आपण घ्यावा, का घेऊ नये आपण आनंद. तो विचार मनामध्ये आला आणि चोखोबा देवळाच्या पाशी आले. आत जायला बघत होते पण समाजाने जाऊ दिलं नाही. बाहेर बसले. ठीक आहे भगवंता, तुझं रूप तर मला दिसतं आहे, कारण का रूप आणि हे दोन गुण दोन्ही भगवंतापासून लांब होतच नाहीत ना. मी इथंच बसतो आणि उपासना करतो, नाम घेतो तुझं, तो आनंद मिळवतो. आणि चोखोबा नाम घेत तिथं बसले. अभंग तिथं रचलेला आहे त्यांनी. आणि नाम घेत बसले बसले. ते सुद्धा त्यावेळच्या समाजाला पाहवलं नाही. काही वेळाने प्रतिष्ठित लोक आले आणि त्यांनी सांगितलं, हा इथं कसं काय बसलाय. नाही नाही, तुला अधिकार नाही, देवाचं रूप पाहायचं सुद्धा तुला अधिकार नाही, इथं थांबायचाही अधिकार नाही. तुला नामस्मरण घ्यायचंय ना, तुझं तोंड मी बंद करू शकत नाही. तुला नाम घ्यायचंय ना, मग तू असं कर, तू देवळाच्या पाठीमागे जा आणि तिथे नाव घे. चोखोबांना खूप वाईट वाटलं. भगवंता तुझं रूप पाहत पाहत मी नाम घेत होतो, म्हणजे माझे डोळे तर निवले होतेच, वाचा तर कधीच निवली आहे, अंतःकरण तर कधीच शांत झालेलं आहे, परंतु मला मात्र हा आनंद मला मिळत नाही. सगुणाची उपासना करणारे होते चोखोबा. नाईलाजाने देवळाच्या पाठीमागे आले. नाम संकीर्तन चालूच होतं. आता जोर जोरात चालू झालं की देवा तू माझ्या डोळ्यासमोरनं दूर कसा काय गेलास, या आर्ततेने नामस्मरण चालू झालं. बराच वेळ नामस्मरण झालं आणि आश्चर्य असं म्हणतात की देऊळ फिरलं आणि देवाची मूर्ती सम्मुख चोखोबांच्या समोर आली आणि प्रतिष्ठितांच्याकडे मात्र देवळाची पाठ गेली. ते जे रूप बघितल्यानंतर चोखोबांना जो हर्ष झालेला आहे, त्या आनंद कल्लोळात त्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हा नामघोष घेऊन दुमदुमून टाकला. अगदी सांगायचा हेतू हा की भगवंत नाम घेतलं की तिथे हजर आहे,
हे या दृष्टांतातून आपल्याला दिसतं. तसंच ह्या दृष्टांतामध्ये जसं आपण म्हणतो की नाम घेतलं, पण नाम घेताना तो एकमेव विचार होता की विठ्ठल हा विठ्ठलच फक्त, दुसरं काही नाही. जे नाम आपण घेतो ते नामच फक्त जर आपल्या डोळ्यासमोर, आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, अबोध मनामध्ये जर असलं तरच भगवंत तिथे हजर असतो. इतर वेळी तुम्ही नाम घेताय पण डोक्यात जर प्रपंचचे विचार अबोध मनापर्यंत साठवलेले असतील तर तिथे मात्र भगवंत हजर असत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे गोपिकांचं उदाहरण इथं देता येतं. कसं, सगळ्या गोपिकांना अशी इच्छा होती की भगवंताबरोबर रास क्रीडा करायची. ही अगदी प्रत्येक गोपीची इच्छा होती. त्या गोपी म्हणजे की सामान्य नव्हत्याच, त्या कोणी कोणी स्वर्गात आलेल्या होत्या, अशाच गोपी होत्या आणि अधिकार खूप मोठा, भगवंताबरोबर रास क्रीडा करायची आहे. आणि त्यांनी विचारलं, छोटे भगवंत, 9-10 वर्षाचं वय असेल, भगवंता तुझ्या बरोबर रास क्रीडा करायची आहे. भगवंत हसतात आणि म्हणतात ठीक आहे, करू करू, एकदा कधीतरी करूया. भगवंतच आहेत ते, लहानपणापासून नटखट आहेत. आश्वासन तर दिलेलं आहे, पण आश्वासन दिलंय आणि पूर्ण केलं नाही असं कधी आयुष्यात झालं नाही. त्यामुळं गोपी या वाट बघतात, गोपिका कधी करायची कधी करायची. आणि असे बरेच दिवस गेल्यानंतर पौर्णिमेच्या रात्री सांगावा आला गोपिकांना की आज रास क्रीडा करायची आहे, तुम्ही सगळ्यांनी या. झालं असं म्हणल्याबरोबर गोपिकांनी हातातलं काम टाकून दिलं जे आहे ते, आणि सारखं कधी संध्याकाळ होते, कधी रात्र होते आणि आम्ही कधी भगवंताकडे जातोय, कसं तरी हातातलं काम पूर्ण केलेलं आहे. व्यवहाराकडे भगवंत असतो, ते व्यवहार त्या गोपी जरी मनाने कसं तरी करत असल्या तरी ते व्यवहार म्हणजे चांगलेच होत होते, पूर्ण होत होते. आणि ती वेळ झाली आणि ह्या सगळ्या गोपींनी धाव घेतलेली आहे, टिपूर चांदणं पडलेलं आहे आणि भगवंत मुरली वाजवत उभे आहेत. त्या मुरलीच्या नादाने सगळ्या जणी तिकडे धावलेल्या आहेत. रास क्रीडा चालू झालेली आहे. चालू झाली म्हणल्यानंतर पहिल्या प्रथम रचना अशी सांगितलेली आहे भागवताने की भगवंत मध्ये उभे आहेत आणि सर्व गोपींनी पेर धरलेला आहे. तुम्ही डोळ्यापुढे हे चित्र आणू शकता, त्याच्यातनं आनंदच नक्की मिळेल. फेर धरलेला आहे आणि सगळ्या जणी भगवंताचंच नाम घेत घेत क्रीडा करतायत, गोल गोल फेऱ्या मारतायत. असं होता होता इतक्या दंगून गेल्या आहेत नाम साधनेमध्ये की भगवंत आणि त्या वेगळ्याच नाहीयेत, त्या आणि भगवंत एकच आहेत. मग एकमेकींनी असं बघितल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या शेजारी भगवंतच उभा आहे. मग आता रचना कशी झाली रासक्रीडेची की 2 गोपींमध्ये एक भगवंत, मग इकडे भगवंत इकडे भगवंत मध्ये गोपी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. परंतु 2 गोपींमध्ये भगवंत उभे आहेत, पण आपल्या जवळच भगवंत आहेत हा विश्वास, म्हणून रासक्रीडेला अगदी रंग चढला होता. सर्व चराचर सृष्टी आनंदित झालेली होती. आणि असं होता होता गोपींच्या मनामध्ये विचार असा आलेला आहे, किंचितचा अहंकार म्हणतात तसा की माझ्या जवळच आहे भगवंत, फक्त माझ्याजवळ. कारण शेजारी बघितलं की भगवंत आहे, मग हा फक्त माझ्याजवळ आहे, दुसरं काहीच दिसत नव्हतं. हा क्षणिक अहंकार निर्माण झाला मात्र, आणि भगवंत तिथून गुप्त झालेले आहेत, लुप्त झालेले आहेत, निघून गेलेले आहेत. इकडं तिकडं बघतात भगवंतच नाही, असं कसं झालं. म्हणून विचार करतात करतात भगवंताला शोधतात, शोधता 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 अंतर्मनापर्यंत नाम गेलेलं आहे. अंतर्मनापर्यंत जाऊन रुजलेलं तर कधीच रुजलेलं होतं, परत उफाळून वर आले आणि भगवंताचं साक्षात दर्शन झालेलं आहे आणि भगवंत परत त्यांना मिळालेला आहे. परत रासक्रीडा चालू झालेली आहे. परत क्षणिक अहंकार झाल्यावरती भगवंत नाहीसे होतात, परत चाचपडतायत, परत नामघोष चालू आहे. आणि शेवटी एकदा त्यांना कळलं की हा अहंकार जो आपल्या मनात येतोय की भगवंत फक्त आपलाच आहे, हा अहंकार आपल्या मनात जायला पाहिजे, तरच भगवंत आपल्यापाशी कायमचा राहील. हे लक्षात आल्यानंतर मात्र तो अहंकार
गोपींचा निघून गेलेला आहे आणि भगवंत रासक्रीडा करून सुद्धा काय नंतर सुद्धा कायमच त्यांच्या हृदयामध्ये राहिलेले आहेत. अबोध मनात विश्व मनात म्हणाला की राहिलेले आहेत ते. तर असा अहंकार साधकाला होऊ शकतो. म्हणून समर्थ काय सांगतात की अहंकाराचा वारा नलग राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. म्हणजे म्हणलं तर समर्थाने प्रार्थनाच केलेली आहे की जो साधक आहे त्याला अहंकाराचा वारा लागता कामा नये. का तर तो विष्णुदास आहे, भाविक आहे, म्हणून त्याला अहंकाराचा वारा लागता कामा नये. असा हा अहंकार साधनेच्या आड येऊ शकतो. म्हणून ह्याच्यावरती नाम घेत राहणे हा एक उपाय माऊली आपल्याला सांगतात की नामाचा विसर कधी पडू देऊ नये. पुढच्या चरणात माऊली काय म्हणतात, नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. नामधारकाची जीवन मुक्ती व विदेह मुक्ती असे प्रकार आहेत. ज्यांच्या मुखातून नारायण हरी. आता माऊलींना दोनदा सांगण्याची काय गरज आहे? काय तिथे यमक जुळत नव्हतं का अभंगाचं? असं काही आहे का? तर नाहीये, तसं नाहीये. नारायण हरी नारायण हे नाव वेगळं आहे, हरी हे नाव वेगळं आहे. परत नारायण हरी म्हणजे अखंड नारायण हरी, अविरत नारायण हरी, सतत नारायण हरी, ही त्याच्यात खंड पडता कामा नये म्हणून ही द्विरुक्ती केलेली आहे. एकदा घेतलं असतं तरी सुद्धा चाललंच असतं की आपण किती हुशार होतो, आपल्याला एकदा सांगितलेलं कळतच की. माऊलींनी 22 अभंग सांगितले तरी सुद्धा आपल्याला लक्षात येते की नाम सतत घ्यायला पाहिजे. म्हणून नारायण हरी हे सतत सांगायचं महाराज सांगतात आपल्याला. मग नामधारकाची जीवन मुक्ती व विदेह मुक्ती ज्यांच्या मुखातून नारायण हरी या नामाचा सारखा जप चालू आहे व त्यात कधी खंड पडत नाही, अशा त्या भगवत भक्तांना चारी मुक्ती स्वरूपता स्वरूपता वगैरे त्या सांगितलेल्या आहेत त्या मिळतात. त्याचा लाभ होऊन अखंड परमानंदाचा लाभ होतो. कारण भगवान लक्ष्मी वल्लभच स्वतः त्यांचे सर्वोत्तपरी रक्षण करणारा असल्यामुळे त्यांना लागलेली नामस्मरणाची गोडी कधी कमी होऊ देत नाही. भगवान त्यांना आपले अवीट असे प्रेम दान करतो. भगवत प्राप्तीमुळे उठू पाहणारा धन्यता अभिमान कुठलाही जरी असला तरी तो साधनेमध्ये आडच येतो. महाधन्यता अभिमान जरी असला तरी तो आड येऊ शकतो. मग भक्ताचे ठिकाणी तो अभिमान भगवंत उठू देत नाही, म्हणून मग त्याला संकट वगैरे वरचे वर टाकतच असतो की त्या संकटात तो देवाचंच नाव घेत राहतो. आठवण येते त्याची. सुखात राहिला तर आठवण येणारच नाही ना. सुखात राहिल्यानंतर कोण भगवंत काय, मीच सगळं करतो, मीच संसार करते, बाई म्हणते पुरुष म्हणतो, मीच कमवून आणतो, मी हा जो दोन्हीकडेही आहे. त्याला जेव्हा संकट यायला लागतात तेव्हा भगवंताची आठवण होते. हे करण्याचं कारण भगवंतच त्या भगवत भक्ताला हे अभिमान उठू देत नाही, म्हणून ती संकट पाठवत असतो. अहंकार उठला की प्रेम कमी होते व प्रेमामुळेच साकार झालेले परब्रह्म हे अंतःकरणातून अंतर्धान पावते, असा भक्तांचा अनुभव आहे. भक्त ज्या वेळेला एखादं अजोड असं कार्य करतो त्यावेळेला त्याचे सगळेजण कौतुक करतात. काय काम केलं, खरं तो होता म्हणूनच काम केलं किंवा तू होती म्हणूनच काम केलं, नाहीतर हे काम झालंच नसतं. आणि असा जर त्या कौतुकाने ही व्यक्ती भुरळून गेली तर मात्र भगवंत अंतर्धान पावतात. हा भक्ताचा अनुभव आहे. म्हणून आता यावरी येतुले घडे जे तेची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे ते आम्हा कारणे. भक्ताची प्रेमस्थिती सांभाळण्याची जबाबदारी भगवंत आपल्यावर स्वतःवर घेत असतो. म्हणजे तो जेव्हा पराकोटीच्या साधनेमध्ये असतो, अगदी चरम अवस्थेला साधना आहे, तेव्हा त्याचं देहाकडे भान राहत नाही.
देह काय जखम झाले, काय झाले, उपास तापास तर नित्याचेच आहेत. त्यांच्या भुकेची जाणीव भक्तांना नसतेच स्वतःच्या भुकेची. तो भगवंतच करत असतो की आता याला थोडस खायला घालायला पाहिजे, याला प्यायला पाणी द्यायला पाहिजे. एकदा हरिदास म्हणून एक भक्त होते आणि अतिशय श्रीकृष्णाचे उपासक होते ते, आणि नाम साधना चालू होती, बाकीच्याही साधना केलेल्याच होत्या. आणि ही कथा सत्य घटना आहे. चैतन्य महाप्रभू जे श्रीकृष्णाचा अवतार मानले गेलेले आहेत त्यांच्या काळची आहे. आणि चैतन्य प्रभूंचं नाव घेत होते हे. अखंड आराधना चालू होती, देहाचं भान नाही, व्यवहार मात्र चालू होते. कारण का लौकिकात होते, व्यवहार करणं गरजेचंच होतं. व्यवहार चालू होते. व्यवहार करताना कधी शरीराला जखम होत होती, कधी जेवण मिळत नव्हतं, पाणी मिळत नव्हतं, परंतु व्यवहार मात्र जे होते ते चालूच होते. असं होता होता देह रक्तबंबाळ झाला. रक्तबंबाळ झाला, परंतु त्याच्यावर इलाज सुद्धा केले गेले नाहीत स्वतःने. आणि जखमा झाल्या, त्याची घडल्या, त्याच्यातून पू यायला लागला, संपूर्ण शरीर असं झालं. आणि एक दिवस हरिदासांना इच्छा झाली की आपण जगन्नाथपुरीला जाऊन भगवंताचं दर्शन घ्यायचं. का तर तिथं माझं आराध्य दैवत चैतन्य महाप्रभू आलेले आहेत आणि मला आता त्यांना भेटायचं आहे. रक्ताळलेलं शरीर सगळं पायी 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 निघाले. पू येतोय शरीरातनं, रक्त येतंय, दुर्गंधीही थोडीशी शरीराला आलेली होती. असं होता होता पायी चालत चालत जगन्नाथपुरीला आले. त्यावेळेला महाप्रभू तिथे आलेले होते आणि त्यांनाही हे कळलेलं होतं की माझा हा श्रेष्ठ भक्त माझ्या भेटीसाठी येत आहे. विश्वमन आहे ना, संतांचं हे मन विश्वमन आहे, बसल्या जागी सगळं कळतं. आणि काय करायचं, आले की आपण उठून जायचं. चैतन्य महाप्रभू असं म्हणतात. आणि हरिदास तिथं आलेले आहेत, बघतायत, आराध्य दैवत समोर आहे. अतिशय आनंद झाला, डोळे निवून गेले, डोळ्यातनं आनंदाश्रू यायला लागले. परंतु क्षणामध्ये असा विचार आला की माझं हे शरीर सगळं जखमांनी भरलेलं आहे, पू येत आहे, किंचितची दुर्गंधी येत आहे. मी माझ्या आराध्य दैवताला मिठी कशी काय मारू, आलिंगन कसं काय देऊ, हा विचार मनामध्ये आला. परंतु भगवंताच्या भक्ताच्या ठिकाणी जगजेठी नेहमीच उभा असतो. हे आत्ताच्या ह्याच्यातच माऊली सांगतात. तसं लक्ष्मी वल्लभ म्हणजे अवतारच आहेत ना हे महाप्रभू चैतन्य महाप्रभू. त्यांच्या मनामध्ये हे कळल्याबरोबर असे थोड्याशा अंतरावर असलेल्या हरिदासांना धावत स्वतः जाऊन त्यांनी कवेत ओढून घेतले, दीर्घ आलिंगन दिलेले आहे. त्याच्यामध्ये किती वेळ गेला काय गेला हे दोघांनाही कळलं नाही. म्हणजे शरीर अस्वच्छ होतं, शरीर अस्वच्छ होतं, पण भगवंताला लाज वाटली का त्याची? नाही वाटली. भगवंतानी मन जाणलं की ह्याचं अंतर्मन कसं आहे, नामसाधना चरम अवस्थेला पोचलेली आहे. आणि माझ्या व्यतिरिक्त म्हणजे भगवंताच्या व्यतिरिक्त ह्याच्या मनामध्ये दुसरी कुठलीच भावना नाही. हे लक्षात घेतल्यानंतर चैतन्य प्रभूंनी त्याला जवळ घेतलेलं आहे. तसं माऊली म्हणतात की साधकाने त्या मनापर्यंत, अंतर्मनापर्यंत आपल्या नामाचा प्रवास करायला पाहिजे. त्यावेळेला तो जगजेठी म्हणेल त्यावेळेला उपस्थित असतो. नाहीतर आम्ही आपल्या दिवसभरातून कशी तरी एकदा माळ घेणार, माळ लागते आधी हेच महत्व आहे ना, की तसं घेताच येत नाही, नाव डोळ्यापुढे येतच नाही, वेगवेगळ्याच गोष्टी यायला लागतात. आणि जर म्हणे की माऊली म्हणतात की जगजेठी उभा आहे, तर मी एवढ्या वेळेला नाव घेतो किंवा घेते, कधीच येत नाही माझ्या संकट निवारायला. मग माऊली काय खोटं बोलतात का? नाही. तर ते नाम अंतर्मनापर्यंत जायला पाहिजे, तर तो जगजेठी तिथे उभा आहे. मग भक्तांच्या प्रेमस्थितीचे ऋण अशा रीतीने तो फेडू पाहतो की भक्तांचे ठिकाणी अहंकार उठू देत नाही व त्याचा प्रेमभाव कमी होऊ देत नाही. अखंड प्रेम राहिल्याने अखंड परमानंद राहतो व त्रिविध दुःखाचाही भास होत नाही. म्हणजे संतांचं असं म्हणणं आहे की ही दुःख जी त्रिविध आहे ते भासच आहे, खरं दुःख नाहीच आहे.
असं त्यांचं म्हणणं आहे. स्वतःचा स्वानुभवच ते सांगतात. म्हणजे पण आपण नाही ना, आपण भाजी चिरताना थोडस तरी कापलं तरी 50 वेळेला घरात त्याला दाखवते, मला चिरता चिरता कापलं बघ, आता काहीच करता येईना मला पुढचं. तू करतोस का चहा, तू करतीस का कुकर करतीस का, हे आपलं सुरू होतं जरा कुठे काही झालं की. परंतु हा संतांच्या मते हा भासच आहे. देहाला यातना होणं हाच मुळात भास आहे, असं संतांचं म्हणणं आहे. मग काय म्हणतात ते, परमेश्वराशी एकरूप झालेल्या वृत्तीला आतले किंवा बाहेरचे काहीही जाणवले न जाणे हेच ब्रह्मानंदाचे लक्षण श्रुतींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि हा ब्रह्मानंद व्यवहार करीत असतानाही भगवत भक्ताला तो दिसत नाही, म्हणजे भासत नाही. व्यवहार काळीही अखंड आनंद असणे याला दृष्ट परमानंद किंवा मुक्ती असंच म्हणतात. म्हणजे तो भास जाणवतच नसेल तर बंधन येतच नाही ना. बंधन कशाचं आहे, आपण आपलं बांधून घेतलेलं बंधन आहे, प्रपंचाचं बंधन आहे, सगळ्या गोष्टीचं बंधन आहे. मुक्त आपण कधी होणार, ही सगळी बंधनं जुगारल्यानंतर, ती कधी जुगारली जातील तर नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर. ते नाम चरम अवस्थेला पोहोचलं, अंतर्मनापर्यंत गेलं, अगदी विश्वमनापर्यंत सुद्धा जाऊ शकतं, हे संतांनी करून दाखवलेलं आहे. तिथपर्यंत गेल्यानंतरच भास होणार नाही, नाहीतर आपल्याला सतत दुःखाचेच भास होत राहतात. म्हणून ह्यालाच मुक्ती म्हणतात. आत्मज्ञाना वाचून उपासकाच्या स्वरूपतादी मुक्ती अनित्य असतात. पण जे ज्ञानी भक्ताच्या अन्वय दृष्टीमुळे त्याच्या चारही मुक्ती अविनाशी असतात. आता इथं ज्ञान कुठलं तर आत्मज्ञान हे इथं अभिप्रेत आहे, पुस्तकी ज्ञान नव्हे. त्याला ह्या कायम या मुक्ती प्राप्त असतात. मग पुढं म्हणतात की त्याच्या चारही मुक्ती अविनाशी असतात. अन्वय ज्ञानाने सर्वच नामरूप आणि ब्रह्मरूपाशी ऐक्य पावून अविनाशी होते. म्हणून ज्ञानी भक्तांच्या चारही मुक्ती नित्य असतात. ज्ञानी भक्त म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, म्हणजे आत्मज्ञान एकदा घेतल्यानंतर जी आविटगोडी परमेश्वराच्या नामाबद्दल स्वरूपाबद्दल राहते ती भक्ती. आणि हा मुक्तीचा लाभ घेण्याकरता ज्ञानी भक्तांना देशांतरा जावे लागत नाही. ते जेथे असतात तेथेच त्यांचा वैकुंठ लोक असतो. षड्गुणैश्वर्य संपन्न सच्चिदानंद परमात्मा त्याच्या जवळ अखंड राहतो. म्हणून त्यांचा वैकुंठ ज्या देशात ते राहतात तोच देश होतो. त्यांना काही कमी नसते. पण भगवत प्रेमाने ते इतके मस्त असतात की एका भगवंताच्या प्रेमा वाचून चुकूनही त्यांना दुसऱ्या कशाचीही इच्छा होत नाही. हीच जीवन मुक्ती आणि विदेह मुक्ती आहे. मग नामधारकास जिवंतपणेच या दोन्ही प्राप्त होतात व त्याची अखंड अशी तशी स्थिती राहते. जिवंत असतात आणि मुक्त असतात म्हणून जीवन मुक्ती. जाणीव नेणीव रहित समाधीप्रमाणे त्यांची अंतःकरण स्थिती असते म्हणून विदेह मुक्ती. अशी दोन्हीही त्याला प्राप्त होते. नाम हे फक्त संतांनीच घेऊन आपण उदाहरण द्यायचं असं नाहीये. तर एक सत्य घटना अशी आहे की एका डॉक्टरांच्याकडे एक जोडपं आलेलं आहे. त्यांचा मुलगा एक साधारण 10 वर्षाचा आहे आणि इलाज करण्यासाठी ते आले. हे डॉक्टर हार्टचे स्पेशालिस्ट होते. नाव खूप होतं चांगलं. या मुलाला आधी बरीच उपाययोजना केलेली होती पण उपयोग झाला नव्हता. म्हणून ह्या डॉक्टरांच्याकडे त्याला आणलं. डॉक्टर बसलेले होते आणि आणल्यानंतर विचारलं त्यांनी की तपासा वगैरे, अमुक अमुक त्रास होतोय, असं झालेलं आहे, अमुक ठिकाणी दाखवलेलं आहे. डॉक्टरांनी त्याचं चेकअप वगैरे केलं आणि त्या मुलाला सांगितलं की तू थोडं बाहेर जाऊन बस, मला तुझ्या आई वडिलांशी बोलायचं आहे. त्यावेळेला हे मुलाचे आई वडील म्हणतात की त्याला सर्व माहिती आहे, तुम्ही त्याच्या पुढे सांगितलं तरी सुद्धा चालेल. त्या तिघांच्याही चेहऱ्यावर, मनामध्ये, बोलण्यात भीती ही कुठंच नव्हती. तुम्ही या मुलासमोर सांगितलं तरी चालेल. मग त्यावेळेला डॉक्टर त्यांना सांगतात की मुलाच्या हृदयाची ऑपरेशन सर्जरी करावी लागेल, अवघड आहे ऑपरेशन.
50-50% चान्स आहे. म्हणजे ऑपरेशन केलं आणि चांगलं झालं तर आयुष्यभर काही त्रास नाही. पण 50% असंही आहे की ऑपरेशन जर धोकादायक झालं, चांगलं नाही झालं तर डायरेक्ट मृत्यूच, अशी परिस्थिती आहे. त्यावेळेला हे जोडपं म्हणतं की काय करायचं, तुमची फी किती? हल्ली सर्वसाधारण माणसाला असा प्रश्न पडतो, डॉक्टरांच्याकडे जायचं म्हणजे ह्या तपासण्या करा, त्या तपासण्या करा, अमुक करा, तमुक करा, हे एवढं मोठं बिल येतं. म्हणून ह्या जोडप्याने आधीच विचारलं, तुमची फी किती आहे, किती खर्च येईल? त्यावेळेला डॉक्टर विचार करून म्हणतात की मी तुमच्या या मुलाचं ऑपरेशन झाल्यावर म्हणजे काम झाल्यावर मी फी सांगेन, आता मी काही फी सांगत नाही. या डॉक्टरांनी हजारो लोकांची ऑपरेशन सक्सेस केलेली आहे, अतिशय निष्णात डॉक्टर आहेत. परंतु आता मात्र त्यांची परिस्थिती मनाची अशी थोडीशी की हे ऑपरेशन झाल्यानंतर मी तुमच्याकडनं फी सांगेन. असं म्हणल्यानंतर ते बरं म्हणतात, ठीक आहे म्हणतात. सहमती होती, सगळं होतं. दिवस ठरला जातो ऑपरेशनचा आणि डॉक्टरही वेगळ्या तयारीने येतात. काय त्यांना वाटतं कळत नाही, त्यांनाच कळत नाही की हे जोडपं एवढं निर्भीड कसं काय ह्याच्यात. तर उजाडतो दिवस, मुलगा येतो वगैरे, सह्या बिया जे काय असेल ते सगळं होतं. म्हणजे काय जे काय होईल ते आमची जबाबदारी आहे वगैरे, ते लिहून वगैरे सगळं घेतात आणि मुलाला आता ऑपरेशन थिएटरमध्ये नेतात, झोपवतात याच्यावरती, टेबलवरती. त्यावेळेला डॉक्टर त्याला सहज म्हणतात, काय रे तुला भीती वाटते का? तर तो म्हणतो नाही, भीती नाही वाटत आहे. तुम्ही माझ्या हृदयाचं ऑपरेशन करणार आहे ना, मला नाही भीती वाटत म्हणाले. माझे आई वडील सांगतात की परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे. रामाचं नाव घेतलेलं आहे त्यांनी. श्रीराम प्रत्येक ठिकाणी आहे, तो तुझ्या हृदयात आहे, माझ्या हृदयात आहे, पप्पांच्या हृदयात आहे, सगळीकडे तोच आहे. त्यामुळे मला भीती नाही वाटत. पण डॉक्टर एक विचारू का? डॉक्टर आता भूल द्यायच्या तयारीत होते त्याला. आणि एक विचारू का? डॉक्टर म्हणतात थांब मीच आधी तुला विचारतो, तुझं नाव काय? त्यावेळेला तो म्हणतो आनंद, माझं नाव आनंद आहे. डॉक्टरांना सुद्धा हे विलक्षण वाटतं थोडं की नाव आनंद, आनंदीच आहे तो मुलगा. तर तो म्हणतो की डॉक्टर तुम्ही आता माझं हृदय बघणार उघडून, तर तुम्ही आई माझी म्हणते ना की परमेश्वर सगळीकडे आहे, राम तुझ्या हृदयात आहे, सगळीकडे आहे. तर तुम्ही जेव्हा माझं हृदय उघडाल ना, तेव्हा माझ्या हृदयातला राम कसा आहे ते मला सांगा बरं का नंतर तुम्ही, असं म्हणतात. तर डॉक्टरांना थोडं हे वेगळं वाटतं काहीतरी की ह्या मुलाला भीती तर नाही, तो आता मला सांगतोय की तुम्ही माझं हृदय उघडल्यानंतर माझ्या हृदयातला राम कसा दिसत होता हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे म्हणतात आणि भूल देतात. ऑपरेशन सुरू होतं. हळूहळू कार्य ऑपरेशनचं चांगलं होत होतं. पुढं कार्य चांगलं होऊन जात होतं आणि अचानक ह्या मुलाचे बीपी डाऊन व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. डॉक्टर घाबरतात की एवढं चांगलं कार्य चाललेलं असताना एकदम बीपी लो कसं काय झालं, आणि बीपी लो होऊन त्याचं शरीर थंड झालं. डॉक्टर घाबरले, असं कसं झालं? मनाला खूप चुटपुट लागली. जरी पालकांना सांगितलं होतं 50-50% तरी डॉक्टर हे शर्थीचे प्रयत्न करणारच होते. असं कसं काय झालं? असं खूप वाईट वाटलं, हताश झाले आणि हात धुवायला बेसिन पाशी गेले. बेसिन पाशी गेल्यावर त्यांना आठवलं, अरे ह्या मुलाने सांगितलं होतं आपल्याला की राम, माझं हृदय तुम्ही उघडल्यानंतर राम कसा दिसेल. क्षणात निर्णय घेतला आणि त्यांनी सहकार्यांना विचारलं, अरे तो तुला राम दिसतोय का, कसा दिसतोय बघ बरं. असं म्हणल्याबरोबर हृदयाचे ठोके चालू झाले आणि बीपी व्यवस्थित झालं आणि ऑपरेशन सक्सेस झालं. डॉक्टरांना ह्याच्याबद्दल आश्चर्य वाटलं आणि ते म्हणतात की मी ज्या आनंदाच्या शोधात होतो आयुष्यभर, भरपूर ऑपरेशन करून सक्सेस झालेले होते. या मुलाचं ऑपरेशन चांगलं होतं,
पुढे तो चांगला आयुष्य सुद्धा जगतो. परंतु डॉक्टर म्हणतात ज्या आनंदाच्या शोधात मी होतो तो आनंद त्याच्या हृदयात मला न दिसणाऱ्या रामाला, म्हणजे तिथं नसलेल्या रामाला मी पाहिलं आणि तो आनंद इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त मोलाचा होता. आणि डॉक्टरांनी त्या रामाला नतमस्तक होऊन नमस्कार केलेला आहे. म्हणजे तो जगजेठी हाक मारल्याबरोबर त्याच्या नुसत्या नामाने सुद्धा तो उपस्थित राहून आणि ह्या मुलाची निष्ठा श्रद्धा की राम माझ्या हृदयामध्ये आहेच म्हणून डॉक्टर ते जे ओरडले की अरे तुला तो राम कसा दिसतोय म्हणल्यानंतर त्याच्या अंतर्मनाने म्हणजे अबोध मनाने ते ग्रहण केलं आणि हा प्रवाह वगैरे सगळा व्यवस्थित होऊन ऑपरेशन नीट झालं. म्हणून माऊली जी ग्वाही देतात ती खोटी नाहीये. तर आपली निष्ठा आपण घेत असलेल्या नामावर पाहिजे. काहींना गुरुंनी दिलेलं असेल, काही स्वतःहून घेत असतील. माऊलींनी तर सांगितलंच आहे कुणाचं नाव घ्यायचं, राम कृष्ण गोविंद हरी नारायण. या अभंगातच सांगतात की नारायण हरी नाम घ्या म्हणून. आणि असं हे आजच्या युगात सुद्धा आजच्या जगात सुद्धा घडतं आहे. पुढच्या चरणामध्ये माऊली म्हणतात हरी विणे जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिनाम विनमुखास जिवंतपणे व मरणानंतरही नरक यातनाच होता. मग आत्ताच्या जगात जर घ्यायचं म्हणलं तर नामाचं महत्व सांगताना गोंदवलेकर महाराज यांनी नामाचा प्रसार आता अलीकडे जर बघितलं तर राम नामाचा प्रसार गोंदवलेकर महाराजांनी खूप केलेला आहे. त्याची अनुभूती सुद्धा नामधारकास येत असते. एकदा केवी बेलसरे बाबा त्यांच्या बरोबर एक व्यक्ती होत्या आणि त्यांच्या बरोबर ते असे गप्पा मारत होते आणि त्यांचा मुलगा म्हणाला की असं मध्येच येऊन, मोठा आता मुलगा, ही व्यक्ती सुद्धा मोठी आहे, की माझे बाबा राम नामच घेतात, औषध उपचार काही झाले तरी ते करत नाहीत. तर ते म्हणतात माझं सगळं रामच बघत. घडलेली घटना आहे ही. आणि तर औषधाविना कसं काय बरं होईल. तर त्यावेळेला गांधी म्हणून हे ग्रस्त आहे आणि त्यांना कॉलेरा झालेला होता. कॉलेरा झालेला असताना पुष्कळ जुलाब व्हायला लागले त्यांना आणि औषध काही ते घ्यायला तयार नव्हते. त्यांचा मुलगा म्हणाला दवाखान्यात जाऊ आणि औषध घेऊया आपण, पण नाही. आणि या अशा घटनेमध्ये बाबा बेलसरे त्यांना भेटायला सहज म्हणून गेले होते. सहज गेल्यानंतर त्यांनी बघितलं अवस्था फारच बिकट होती. 10 मिनिटांना जुलाब होत होते, कॉलेरा झालेला होता. आणि मुलगा आता त्यांचा म्हणत होता बघा हो बाबा हे औषध घेत नाहीये. त्याला बाबांनी विचारलं का बरं तुम्ही औषध घेत नाही, असं का करता, घ्या बरं. त्यावेळेला ते म्हणले की माझा भगवंत म्हणजे गोंदवलेकर महाराज तिथं बसलेले आहेत, मी नाम घेत आहे. तर नामाचे सर्व उपयोग योगात जे आहेत तेचही आहेत आणि औषधात पण तेच आहेत. म्हणजे औषधात जे गुण आहेत ते नामात सुद्धा तेच गुण आहेत अशी माझी दृढ श्रद्धा आहे. त्यामुळे मला औषधाची गरज नाही. बाबा म्हणाले ते काय करत होते, एका भांड्यामध्ये पाणी घेत होते आणि त्याच्यावरती हात ठेवून 13 अक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हा 13 वेळा म्हणत होते आणि ते पाणी पित होते. असं दर थोड्या वेळाने ते करत होते. असं करता करता ही गोष्ट मुंबईतली आहे. त्यांना गिरगावात त्यांच्या दुसऱ्या घरी आणलं, थोडा उतार पडला तरी ते तसंच करत होते. आणि गिरगावात आणल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून त्यांचा कॉलेरा बरा झाला. त्यांचे जे जुलाब होत होते ते विना औषधांनी बरे झाले. कसे बरे झाले तर ते जे नाम सद्गुरूंनी दिलेलं होतं, गोंदवलेकर महाराजांनी हयात असताना त्यांना दिलेलं होतं नाम, म्हणजे गुरुमुखातून आलेलं होतं. त्यामुळे त्या नामावरती एवढी श्रद्धा की त्या नामाच्या पाण्यावरती हात ठेवायचा जग आणि फक्त 13 वेळा 13
अक्षरांचा जप फक्त 13 वेळा ते भांड्यावर पाणी प्यायचं. असं करत करत कॉलरा बरा झाला. पुढे काही दिवसांनी त्यांना अजून एक त्रास झाला आणि अशा वेळेला परत तेच काय करायचं, माझा देव बसलेला आहे, मी नाम त्यांनी मला जे दिलंय 13 अक्षरी मंत्र त्याच नामाचा जप करून करून ते ह्या रोगातनं बाहेर पडले. त्यांचं नाव गांधी. असं हे नामाचं महत्व आहे. मग हे नाम असं आपण जिवंतपणे जर घेतलं नाही तर न घेणाऱ्याला जिवंतपणे सुद्धा नरक यातना भोगाव्या लागतात. म्हणजे भोगाव्या लागतात म्हणजे काय, ते सतत जाणवतच राहतात ना की मला हे होतंय, मला ते होतंय, आज पैशाची चणचण आहे, आज अमक्याची हे जे दुःख आहे ते नाम न घेणाऱ्याला सतत जाणवतं. नाम घेणाऱ्याला दुःख वाटत नाही, ह्या घटना घडतच असतात, परंतु त्याचं दुःख वाटत नाही. आणि माऊली तर म्हणतात की जिवंतपणी नाही आणि मरणानंतरही त्याला नरक यातनाच भोगाव्या लागतात. हरिनाम विन्मुख जिवंतपणी व मरणानंतरही नरकच आहे. ज्याप्रमाणे नामधारकांना जीवन मुक्ती व विदेह मुक्ती दोन्ही प्राप्त होतात, त्याप्रमाणे हरिनाम विन्मुखांना जिवंतपणी नरक व मरणानंतर यमलोक म्हणजे नरकच प्राप्त होतो. हरिनामस्मरणा वाचून जो काळ जातो तो नरक भोगाचाच काळ होय. नरकातील किड्यांनाही तेथे थोडे सुख वाटते. म्हणजे नरक काय, तिथे किडे असतात, त्यांना ते हा नरकच बरा वाटतो, हा स्वर्ग वाटतो. परंतु विचारी पुरुषाच्या दृष्टीने ते सुख नव्हे. हरिनाम विन्मुख जीव विषय सुखातच गडलेले असतात. विषय सुख अल्पकाळ टिकणारे आहे, क्षणिक सुख दुःखाला कारणीभूत असते. म्हणतात ना, दुःखम अल्पसुखम स्मृतम. विषयासक्त पुरुषाला विषय सुखच हवेसे वाटते. नाव घ्यायला ते कंटाळा करतात. उदाहरण कितीतरी दैत्याची देता येतील. हिरण्यकशिपू आहे, वेन आहे. भागवतात वेनाचं तर सांगताना सांगितलेलं आहे की तो वेन भगवंताचं नाव घ्यायच्या ऐवजी तो म्हणायचा प्रत्येकाने वेलायन महा असंच म्हणायला पाहिजे. म्हणजे भगवंताचं नाव तर लांबच राहिलं, माझंच नाव घ्या असे आहे. मग ते सुख क्षणिक असते. नंतर ते सुख हवे म्हणून प्राणी हव्यास धरतो, पण ते चिरकाल टिकत नाही. शाश्वत सुखाचा मार्ग जे हरिनाम स्मरण करणे, इकडे त्याची प्रवृत्तीच नसते. तेव्हा हरिनाम विन्मुखाला जिवंत असेपर्यंत समाधान मिळत नाही. ते सारखे तळमळतच राहतात विषय वासनेने, आणि जे काही करायचं ते विषय वासनेनेच करतात. सुप्तासुप्त मार्गाचा विचार न करता अविवेकाने करतात. म्हणून माऊली म्हणतात की निंब निंबोळ्या मोडूनिया आला, तरी तो कावळ्याची सुकाळ झाला, तैसा मदभक्ती विण वाढेन दिला, दोषाशी लागी. म्हणजे कडुलिंबाला जर बहर आला तर काय, जर निंबोण्याच येतात, त्याचा मानवाला काही जास्त आता त्याचं खत करतात ही गोष्ट सोडून द्या, पण तसा फळ म्हणून आपण काही त्याचा उपयोग करू शकत नाही. तो कावळ्यालाच सुकाळ होतो. तसं नाम न घेता जी व्यक्ती वाढते वयाने ती दोषाचंच कारण होते. म्हणून माऊली काय म्हणतात की क्षणिक सुख म्हणजे त्याचं कर्म क्षणिक सुख मिळवण्याकरताच होते, किंवा मेल्यानंतर नरकाचीच प्राप्ती करून देणारे कर्म होते. म्हणून काय म्हणतात, स्वधर्म जो सांडील तया ते काळ दंडील, चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे, देखे प्राप्त ही न लाहे भोग भोगू. मग स्वधर्म काय आहे? मनुष्य जन्मात येऊन मनुष्य जन्माचं सार्थक काय आहे तर हरिनामस्मरण. या अभंगात नारायण हरिनामस्मरण सांगितले. भगवंताचं नाम घेणं हा माणसाचा स्वधर्म आहे. इतर प्राण्यांना नाम घेताच येत नाही. म्हणून मनुष्य जन्माचा जर खरा स्वधर्म असेल तर तो नाम घेणं आहे. पुढे जाऊन म्हणता येईल की हरिनाम विन्मुखांना भोगही भोगण्यास अनुकूल परिस्थिती राहत नाही. अहो आपण साधं पूजेला बसायचं म्हणलं तरी 100दा फोन येतात, कितीतरी विघ्न असतात. मुलांना शाळेला सोडायचं असतं, बस येत नाही, ऑफिसला जायचं असतं, वॉलेट सापडत नाही, आय कार्ड सापडत नाही, किती, आणि मग पूजा तर लांबच राहते.
परवा एक जण आम्ही असं गप्पा मारत असताना, तसंच आठवलं म्हणून सांगते, गप्पा मारत होतो आणि सगुणाची उपासना घराघरातून चाललेली असते. आपल्या घरात देवघर असतं. मुलीला सासरी जाताना गोपाळ कृष्ण आणि अन्नपूर्णा आपल्याकडे देण्याची पद्धत आहे. तसेच त्यांचे कुळाचे आलेले सुद्धा देव त्यांच्या देवाऱ्यात असतात, त्याची पूजा होत असते. परवा बोलता बोलता एक जण म्हणाल्या, श्रीमंत होत्या बाई, सतत ही साडी बघितली का माझी 5,000ची आहे, आयफोन बघितला का लाखाचा आहे, अमुक आहे तमुक, असंच होतं. आणि बोलता बोलता म्हणाल्या, काय सांगू म्हणाल्या, खूप वाईट वाटतं म्हणाल्या. कशाचं वाईट वाटतं तर म्हणाल्या, माझी सून पूजा करताना परवा आता एक परवा कुठला सण येऊन गेला, अगदी परवाचीच गोष्ट आहे. त्या सणाला देव उजळायचे होते. देवाला स्वच्छ करायचं म्हणजे उजळणे हा शब्द आहे बरं का. ऍक्च्युली तो खरं इतका उजळ आहे की तोच प्रकाश देतो, पण सगुण जी आपण पूजा करतो त्याला उजळायचं असतं. म्हणून तर त्या म्हणाल्या की उजळायचे होते. मी म्हणलं सुनेला की मी करते पूजा, साईबाबांना दर गुरुवारी जाण्याचा त्यांचा नियम आहे बरं का. म्हणजे खूप भाविक नाहीत आणि खूप अगदी मॉडर्न अशा पण नाही त्या, परंतु देव म्हणजे आस्था आहे त्याच्याबद्दलची. तर त्यांची सून म्हणाली, नको नको मी बरोबर करते म्हणाले. अगदी मस्त 3 BHK आहे, नवीन घेतलेला आहे, 1.5 कोटीचा आहे, सगळं अद्यावत फर्निचर सगळं सगळं आहे. तर त्यावरती म्हणाली, आज देव फार कळकट्ट दिसतायत, शब्द कळकट्ट वापरलेला आहे. आणि तर त्यांना मी धुवून काढते. आपण धुवून काढतो कधी म्हणतो, हा तुला धुवूनच काढते, आपल्या स्नेही नसतं, या अर्थाने वापरतो आपण. ती सून म्हणाली, मी धुवून टाकते, धुवून काढते. त्यांना वाईट वाटलं थोडस आणि म्हणाल्या, तिने काय केलं, सगळे ते घेतले आणि मी थोडे माझ्या बेडरूम मध्ये गेले. समर्थांचा दासबोध वाचणार आहे रोज, परंतु भाव मात्र नाहीये. ह्या त्या स्वतः कबूल करणार आहे की माझा भाव कुठे काही नसतो, पण मी रोज वाचते. तर ते आले म्हणाल्या, मी जाऊन बघते तर गॅसवरती मोठं पातेलं पाण्याने उकळत होतं. मी सहज डोकावले, काय आहे त्याच्यात, तिने काय टाकलं. हा, एकादशी होती आता परवा, कार्तिकी एकादशी, त्या दिवशी गोष्ट. काय आहे बघायला गेले तर त्याच्यात देव उकळत होते. भाव काय असेल त्या व्यक्तीचा. आणि माऊली तर सांगतात, तुम्ही भाव ठेवून जर नाव घेतलं तर तो जगजेठी तिथं आहे. मग आजकालच्या त्या सुनेला किंवा तशा व्यक्तीला काय म्हणायचं, देव खळखळ उकळत होते. त्या म्हणाल्या, मला खूप वाईट वाटलं, डोळ्यातनं माझ्या पाणी आलं. मी जरी देव भोळी नसले तरी या देवाला उकळत ठेवलंय या संकल्पनेनं माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणाले. म्हणजे देव भाव नसला तरी आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या साधनेत थोडीशी प्रगती झाली की देवाला उकळवू नये, कळकट्ट देव झाले असं म्हणू नये, हे तरी होतं. म्हणजे तसं म्हणजे घरात देव असतात पण पूजा अर्चा भाव विरहित. आज वेळ नाही, आज देवा तुला आंघोळ नाही बरं का, असं म्हणून लोक कामाला जातात. म्हणजे असे पण असतात, भावच नाहीये. म्हणून अशा लोकांना सुद्धा नरकच प्राप्त होतो असं माऊली म्हणतात. आणि संपत आली वेळ. जो स्वधर्म आहे तो काय आहे की मनुष्य जन्मामध्ये येऊन देवाचं नाम घेत घेत त्याची प्राप्ती करून घेणं. म्हणून सर्व श्रौत आणि स्मार्त कर्माहून, कर्म श्रौत आणि स्मार्त धर्माने सांगितलेले, त्याच्यात नाम हे अतिशय महत्वाचं आहे. नाम महात्म्य हे महत्वाचं आहे, अगाध आहे, अतर्क्य आहे. नामाची स्तुती तिळमात्र असत्य असू शकत नाही. म्हणून नारायणेती शब्दोस्ती वागस्ती वशवर्तिनी तथापि नरके घोरे पतंतीती की अद्भुतम असं पांडव गीतेमध्ये म्हटलेलं आहे. भगवंताचे नाम एवढे सुलभ व सर्व इहपर दुःखापासून सोडविणारे असताना ते न घेता कुठं जाईल, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम हे आहेच आहे, तर ते लोक नरकातच जातील असं माऊली सांगतात.
पुढच्या चरणात माऊली म्हणतात, ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ वाढ नाम आहे. 5 मिनिटं सांगू का, म्हणजे संपेल. हरिनाम आकाशापेक्षाही व्यापक आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपल्या मनातील इच्छा श्री निवृत्तीनाथांना विचारली की महाराज, नाम म्हणजे शब्द, व शब्द हा तर आकाशाचा गुण आहे. आकाश हे पंचभूतांपैकी एक भूत असून त्याला उत्पत्ती व नाश आहे. अर्थात त्याच्या शब्द गुणालाही नाश आणि उत्पत्ती असणारच. अशा भौतिक नाशिवंत नामाचा एवढा महिमा कसा काय राहू शकतो? यावर निवृत्तीनाथांनी उत्तर दिले. फार छान उत्तर दिले त्यांनी. आकाशाचा गुण जो शब्द तो नामास लागू होत नाही. नाम आकाशाचा गुण नव्हे. आकाशाचा गुण जो शब्द आहे तो ध्वनी आहे, तो ध्वनिरूप आहे. प्रतिध्वनी विच्छब्द असं त्याचं महत्व आहे. प्रतिध्वनी रूप शब्द आकाशाचा गुण होय असे पंचदशिकार सुद्धा म्हणतात. वर्णरूप म्हणजे 52 वर्णारूपा असं जो अर्जुनाला सांगितलेला आहे. 52 वर्ण आहेत आपल्या मराठी याच्यात. तो वर्णरूप नाम हा आकाशाचा गुण नव्हे. अर्थात नाम जर आकाशाचा शब्दगुण नव्हे तर ते नाम भौतिक नाही. ज्या आत्मनः आकाशः संभूतः म्हणजे आत्म्यापासून आकाश उत्पन्न झाले त्या आत्म्याचा वाचक शब्द नाम असल्यामुळे त्या आकाशापूर्वीच अस्तित्वात असते व आत्मा जसा आकाशापेक्षाही व्यापक आहे तसे त्याचे नामही आकाशापेक्षाही व्यापक आहे. म्हणजे इथं विश्व मनाची व्यापकता सांगितलेली आहे. परमेश्वराची सगुण व निर्गुण ही दोन्ही रूपे प्रकृतीच्या पलीकडची आहेत. निर्गुण रूप प्रकृतीच्या पलीकडेच आहे हे सर्व वेदांती मान्य करतात. शंकराचार्य तर म्हणतातच की परमेश्वराचे नामरूप दोन्ही अमायिक आहेत म्हणून आकाशापेक्षाही ते व्यापक आहेत. अमायिक म्हणजे प्रकृतीच्या पलीकडचे, माया म्हणजे प्रकृती. मग गुलाबराव महाराज त्याला अनधस्त विवर्त म्हणतात. अमृतानुभवात ज्ञानेश्वर महाराज त्याला स्फुरण म्हणतात. आणि दृश्य या भावाला कोणी स्फुरण, कोणी भास, कोणी प्रकाशने, कोणी विवर्त असे म्हटले आहे. त्याने काहीच बिघडत नाही. म्हणजे काय म्हणले त्यांनी बिघडतच नाही, तो आहे तसाच आहे. शब्द निराळे पण अर्थ एकच आहे. ज्याप्रमाणे सच्चिदानंद घन भगवंत शरीराच्या ठिकाणी अज्ञानी लोक आपल्या अज्ञानामुळे सामान्य माणसाच्या शरीराप्रमाणे पंचभौतिकत्व मानतात, त्याचप्रमाणे भगवत नामाच्या ठिकाणी लौकिक शब्दभ्रम अज्ञानाला होतो. ज्ञानी लोकांना तो होत नाही भ्रम. भगवत शरीर व त्याचे नाम दोन्हीही पूर्ण ब्रह्मस्वरूपच आहे. म्हणजे सगुण रूप सांगितलेलं आहे. ब्रह्म आकाशरूपच कर्माच्या पलीकडचे आहे. तसेच हरिनामही आहे, त्यात तिळमात्र शंका नाही. चराचराची जर निर्माण आपण बघितलं तर परमेश्वराला कंटाळा आला, भागवताने सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी सहज डोळे उघडले तर सगळीकडे पाणीच पाणी दिसलं. कंटाळा आला म्हणून या सर्व चराचराची सृष्टीची निर्माण त्यांनी केलं. तो त्याचा एक खेळच आहे. मग जे ओम म्हणून त्यांनी म्हणलं, हालचाल केली. ओम म्हणलं हे नाम आहे, ओंकार प्रणव म्हणतात त्याला. आणि जी हालचाल त्यांनी केली, इकडून तिकडं बघितलं, असं बघितलं, तसं बघितलं, सगळीकडे पाणीच पाणी होतं. तर ही जी हालचाल आहे ते कर्म आहे असं हे मान्यवर सांगतात. एवढं बोलून मी आजची माझी झालेली प्रवचन सेवा माऊलींच्या चरणावरती अर्पण करते आणि आपली रजा घेते.